नमस्कार, मी स्मितल मिलिंद चव्हाण सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण आलो आहोत तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या सेटवर आणि आपल्या सगळ्यांचीच लाडकी अक्षरा आज आपल्यासोबत आहे. हाय, कशी आहेस? हाय, मी मस्त. तू कशी आहेस? मी पण मस्त. तर आपलं सिरियल छानपैकी सुरू आहे, मस्तपैकी लग्नाचा माहोल आहे. तर काय सांगशील, काय वाटतं या क्षणी? लग्नाचा माहोल आहे, पण थोडेसे कॉम्प्लिकेशन्स पण आहेत. कारण मला अक्षराला आधी असं वाटत होतं की चारुहास आणि चारुलताचं ती लग्न लावते आहे, ते इतक्या वर्षांनी भेटतात, तर त्यांच्या नात्याची नव्याने सुरुवात होईल असं तिला वाटत होतं. पण आता काही गोष्टी अशा घडल्यात की त्यामुळे ती चारुलता नाही आहे, भुवनेश्वरी असं वाटतंय. आणि भुवनेश्वरी जर लग्न करून या घरात येणार असेल तर ते खूप चुकीचं ठरेल असं अक्षराला वाटतंय. त्यामुळे माहोल मस्त नाही आहे, फक्त लग्नाचा आहे. यस, म्हणजे तुझ्यासाठी तो माहोल मस्त नाही आहे, तर काहीतरी तर काय असा वेगळा ट्विस्ट बघायला मिळणार आहे आम्हाला ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये? आम्ही वाट बघतोय त्याची, सगळे प्रेक्षक. ट्विस्ट अनेक दिवस लोक कमेंट्स करतात ॲक्च्युली की आम्हाला माहिती ही चारुलता नाही आहे, भुवनेश्वरी आहे, आम्ही ओळखलं आहे असं. तर आता त्या सगळ्यांना कळणार आहे की ते बरोबर आहेत की चूक आहेत आता येणाऱ्या काही एपिसोड्समध्ये. आणि जरी माहीत असलं तरी कशा पद्धतीने भुवनेश्वरी रिव्हील होणार आहे किंवा नाही होणार आहे, लग्न चारुलताचं होणार आहे की नाही, अधिपतीची काय रिॲक्शन असेल जेव्हा मी कॉन्फिडेंटली सांगते की ही भुवनेश्वरी आहे, बायकोची तो बाजू घेईल का आईची बाजू घेईल, हे सगळंच बघणं खूप इंटरेस्टिंग आहे. आणि मधुगंधाताईंनी खूप जे काही एपिसोड्स आमचे लिहिलेले आहेत ते सगळे इतके सुंदर लिहिले आहेत, चॅलेंजिंग आहेत सगळ्यांनाच काम करायला. आणि चंद्रकांत गायकवाड आमचे सर किंवा दिनेश सर डिरेक्टर्स, त्यांनी पण ते खूप छान बसवून घेतलेले आहेत सगळे सीन्स. आम्हाला करताना खूप मजा आली आहे, त्यामुळे मला खात्री आहे बघायलाही मजा येईल. येस, ज्यावेळी तुला असं कुठेतरी कळलं की आता चारुलता आणि चारुहास यांचं लग्न वगैरे आहे, तर तुझी फर्स्ट अशी रिॲक्शन काय होती? नाही, ॲक्च्युली अक्षरानेच चारुहास आणि चारुलताचं लग्न ठरवलं आहे. कारण त्या दोघांचीही दोघंही साशंक होते की लग्न कसं करायचं आत्ता या वयामध्ये. पण अक्षराला ती गरज वाटते की हे इतक्या वर्षांनी भेटलेत तर त्यांच्यात पुन्हा एकदा मैत्री व्हावी, म्हणून ती म्हणते की आता आपण तुमचं लग्न लावून देऊया. त्यामुळे तिनेच घातलेला घाट आहे खरं तर. आणि आधी खूप एक्सायटेड होतीच अक्षरा. येस, मग आता शिवानीची काय रिॲक्शन होती की बाबा लग्न परत एकदा काहीतरी एक वेगळा माहोल, वेगळा सगळा सीन, वेगळ्या सिच्युएशन्स? नाही, मी म्हटलं तसं मला ही कल्पना खूप छान वाटते की लग्नाच्या काही वर्षानंतर पुन्हा एकदा लग्न करायचं. कारण लग्न आपण करतो तेव्हा नातं वेगळं असतं, वर्ष जातात तसं नातंही बदलत असतं. तर एक नवीन उजाळा द्यायला आठवणींना पुन्हा एकदा लग्न करायला काय हरकत आहे. हल्ली असे खूप लोक करतात की मुलंच आईवडिलांचं पुन्हा लग्न लावून देतात. तर मला पर्सनली ही कल्पना म्हणून खूप छान वाटते आणि अर्थात काम करायला तर खूपच मजा येते. येस, तुझा जो म्हणजे तुला कुठेतरी एक प्लॅनिंग केलं आहे आणि तुला असं वेडं वगैरे ठरवण्यात आलं आहे, तर ते पात्र साकारताना म्हणजे तो जो एक टीचर म्हणून तुला आम्हाला आधी दिसली आहेस अक्षरा, आणि परत हा असा वेडसरपणा किंवा तुझ्यावर जो डाव करण्याचा प्रयत्न केला आहे, तर ते पात्र साकारताना काय तुझे चॅलेंजेस आले किंवा काय तुला वेगळेपण जाणवत होतं? शिक्षिका म्हणजे ती हुशार आहे मुलगी खूप, आणि तिला माहिती की तिचं बरोबर आहे, तिला माहिती की ती वेडी नाही आहे. आणि हे लोकांना, जवळच्या माणसांना पटवून देणं खूप अवघड जाते, कारण त्यांचा तिच्यावर विश्वास नाही तिला दिसतंय. आणि सत्याच्या बाजूनं नेहमी ती उभी राहते. आणि अशा लोकांना नेहमीच खूप त्रास होतो जेव्हा त्यांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न केला जातो. आणि ती तर खूपच नेहमी सत्याच्या बाजूनं, जे योग्य त्याच्या बाजूनं उभी राहणारी अशी ती अक्षरा आहे. त्यामुळे तिला प्रचंड त्रास होतो. आणि ते कॅरेक्टर करताना सुद्धा या काही एपिसोड्समध्ये
मला पण खूप त्रास झाला हे इमॅजिन करून की खरंच असं जर कोणाला केलं आयुष्यामध्ये की वेडं ठरवलं आणि सगळ्यांनी वेडं ठरवलं, अगदी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि कुणीच आपल्या जवळचं आपल्यावर विश्वास ठेवत नाही आहे किंवा आपलं ऐकत नाही आहे, असं जर झालं तर हे किती त्रासदायक असेल हा मी विचार केला. आणि त्यानंतर मग सीन्स आपोआप सहज होत गेले, कारण तो त्रास मला पण होत होता करताना. आणि जे लिहून आलं आहे ते तर खूपच टचिंग होतं. सो येस, कुठेतरी भुवनेश्वरी आणि चारुलता हा जो चेंज ओव्हर आहे कविता मॅडममधला, किंवा ते जे तू पाहिलंस तर त्यामध्ये तुला काही असं वेगळं शिकायला मिळालं किंवा काय वाटलं? हा जो चेंज ओव्हर आहे, कारण भुवनेश्वरी एक वेगळं पात्र आहे आणि सडनली एक वेगळं पात्र चारुलता. अरे आम्हाला बघताना इतकी मजा येते, कारण कधी कधी आम्ही ना असं करतो की दिवसामध्ये चारुलता म्हणून काही सीन्स तिच्याबरोबर मी करते आणि कधी कधी भुवनेश्वरी म्हणून करते. तर तो जो चेंज ओव्हर आहे ना, तो बघणं नुसते कपडे किंवा हेअरस्टाईल आणि यामधला नसून तिची बॉडी लँग्वेज, तिचा आवाज, तिची भाषा, हे सगळंच बदलताना बघणं. छोट्या छोट्या गोष्टी असतात, छोट्या छोट्या जागा ती ज्या पद्धतीने घेते, एक बघण्याची एक पद्धत असते. माझ्याकडे ती भुवनेश्वरी म्हणून वेगळ्या पद्धतीने बघते, चारुलता म्हणून वेगळ्या पद्धतीने बघते आणि ते सगळं करायला तिलाही खूप मजा येते आणि आम्हालाही तिच्याबरोबर सीन्स करायला दोन्ही रोल्समध्ये खूप मजा येते. येस, आता तू सांगितलंस तसं अक्षराला तर एक माहोलमध्ये ह्या लग्नाच्या मजा येत नाहीये, पण एखादी लग्नाची गोड अशी आठवण जी की तुला आठवते तुझ्या आठवणीत? नाही, लग्न मला काहीच आठवत नाही ऑनेस्टली. मी आणि विराजच नेहमी गमतीत म्हणतो की लग्न आम्हाला तो दिवसच आठवत नाही. इतकं सगळं असं ब्लरी होतं, कारण आपण खूप नर्वस असतो, खुश असतो आणि सगळं एक ओव्हरवेल्मिंग असतं ते सगळंच खूप. पण मला आनंद आहे की आम्हाला जसं हवं होतं तसं आमचं लग्न झालं. आम्हाला आमच्या सगळ्या जवळच्या मित्रमैत्रिणी, जवळची सगळी कुटुंबातली माणसं, असं कमी माणसांचं लग्न आम्हाला करायचं होतं आणि खूप छान पद्धतीने ते झालं. आणि अगदी जी माणसं आम्हाला फक्त आणि फक्त जी माणसं आम्हाला पूर्णपणे ओळखतात अशाच मित्रमैत्रिणींबरोबर आणि लोकांबरोबर आम्ही तो दिवस साजरा केला. सो वा, खूप मस्त. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. जाता जाता तुम्ही प्रेक्षकांना काय थँक्यू या इंटरव्ह्यूबद्दल. आणि मी एवढंच सांगेन की आता येणारे जे एपिसोड्स आहेत ते आम्हाला काम करताना खूप चॅलेंजिंग होते आणि आम्हाला मजा आली आहे. आणि कथेमध्ये एक वेगळं वळण येणार आहे. जे लोक सुरुवातीपासून आमची मालिका बघतात त्यांना तर नक्कीच ही एक ट्रीट आहे, कारण ही तिन्ही कॅरेक्टर्स ॲट देअर बेस्ट असं असणार आहे आता. सो प्लीज नक्की बघा. येस, थँक्यू सो मच. थँक्यू.